आपल्या फास्टिंग शुगर लेवल कंट्रोलमध्ये याव्यात, कमी याव्यात म्हणून आपण रात्रीच्या वेळी जेवण बंद करतो किंवा खूप कमी खायला सुरुवात करतो. तरी देखील आपल्या फास्टिंग शुगर लेवल काय कंट्रोलमध्ये येत नाहीत. त्याचं कारण काय असावं बरं? हे समजण्यासाठी तुम्हाला ग्लुकोनिओजेनेसिस नावाची एक आपल्या शरीरात चालत असलेली बायोकेमिकल प्रोसेस माहीत करणं गरजेचं आहे. ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे नॉन कार्बोहायड्रेट सोर्सेस जसं की अमायनो ऍसिड्स असतील किंवा लॅक्टेट असेल त्याच्यापासून ग्लुकोज तयार करण्याची जी प्रक्रिया आपल्या लिव्हरमध्ये पार पडते त्याला ग्लुकोनिओजेनेसिस असं म्हटलं जातं. आणि ही प्रक्रिया जास्त करून फास्टिंग स्टेटमध्ये पडते. तर फास्टिंग स्टेट म्हणजे जनरली आपण फास्टिंग मध्ये कधी असतो, जर तुम्ही रात्रीच्या वेळी खूप कमी खाल्लं किंवा अजिबात काही खाल्लं नाही तर तुमची बॉडी रात्रीच्या वेळी फास्टिंग स्टेटमध्ये जाते आणि फास्टिंग स्टेटमध्ये मग ही ग्लुकोनिओजेनेसिस नावाची प्रक्रिया पार पडायला लागते, ज्यामध्ये नॉन कार्बोहायड्रेट सोर्सेस म्हणजे तुम्ही भात, भाकरी, चपाती अशा गोष्टी खाल्ल्या नसेल, डाळ खाल्ली नसेल आणि त्या केसमध्ये मग तुमच्या शरीरात जे अमायनो ऍसिड्स असतील म्हणजे प्रोटीन असेल त्याच्यापासून आपलं लिव्हर ग्लुकोज बनवायला सुरुवात करतं. त्याला ग्लुकोनिओजेनेसिस असं म्हटलं जातं. आणि जर तुम्ही काहीच खाल्लं नसेल रात्री तर त्या केसमध्ये तुमच्या ब्लडमध्ये प्रोटीनही नसेल, मग ते प्रोटीन कुठून येणार? तर ते प्रोटीन तुमच्या मसल ब्रेकडाऊन मधून येतं. तुम्ही जे दिवसभर काम करता किंवा तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर त्याच्यातून आपल्या मसलचा जो ब्रेकडाऊन होतो त्या ब्रेकडाऊन मधून अमायनो ऍसिड रिलीज होत असतात. आपल्या मसलच्या ब्रेकडाऊन मधून मग अमायनो ऍसिड जे रिलीज होतात ते पुन्हा आपल्या मसलच्या रिपेअरला यूज झाले पाहिजेत. मात्र इथे काय होतं तर तेच अमायनो ऍसिड ज्या मसलच्या ब्रेकडाऊन मधून रिलीज झाले ते तुमच्या ग्लुकोजच्या फॉर्मेशनसाठी ही ग्लुकोनिओजेनेसिस प्रोसेस यूज करते आणि मसलच्या ब्रेकडाऊन मधून तुमचा हा ग्लुकोज तयार होतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही जरी रात्री काही कमी खाल्ला असेल तरी देखील तुमच्या फास्टिंगमध्ये म्हणजे सकाळी तुमच्या शुगर लेवल वाढलेल्याच दिसतात जर तुम्ही टाईप 2 डायबिटिक पेशंट असाल तर. त्यामुळेच रात्री कमी खाणं किंवा अजिबात न खाणं किंवा भात, भाकरी, चपाती डिनरमध्ये टाळणं ह्या गोष्टी काही कामाच्या नसतात. तुम्हाला गरज असते एका सायंटिफिक अप्रोचची, ज्या अप्रोचमध्ये तुम्हाला तुमचा टाईप 2 डायबिटीज डेव्हलप होण्यामागचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे इन्सुलिन रेजिस्टन्स, म्हणजेच तुमच्या लिव्हर, मसल आणि इतर ऑर्गन्स वरती जो एक PI3K पाथवे किंवा तुम्ही त्याला इन्सुलिन रिसेप्टर सिग्नल पाथवे जो आहे तो जो डिस्ट्रक्ट झालाय आणि त्याच्यामुळे तुम्हाला जो इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झालाय आणि त्या इन्सुलिन रेजिस्टन्समुळे तुम्हाला जो टाईप 2 डायबिटीज डेव्हलप झालाय त्या गोष्टीला करेक्ट करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातूनच तुम्ही तुमचे शुगर लेवल नॅचरली मॅनेज करू शकता. कमी खाल्ल्यामुळे कधीच शुगर लेवल मॅनेज होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुमची बॉडी अजून डॅमेजच होऊन बसते, ज्यामध्ये तुम्ही कमी खाल्ल्यामुळं या ग्लुकोनिओजेनेसिस प्रोसेसमध्ये तुमचा मसलचा ब्रेकडाऊन झाल्यामुळे तुमचा मसल लॉस व्हायला लागतो. तुमच्या फास्टिंग शुगर लेवल तर काही कंट्रोलमध्ये येत नाहीत, मात्र तुमचा मसल लॉस होतो. त्यामुळे काही जणांमध्ये विकनेस किंवा थकवा येणं अशा प्रकारच्या सिम्पटम्स टाईप 2 डायबिटिक पेशंटमध्ये दिसायला लागतात किंवा रॅपिड वेट लॉस व्हायला लागतो. त्यांचा वेट लॉस म्हणजेच त्यांचा मसल लॉस व्हायला लागतो. तर त्यामुळेच आपल्याला सायंटिफिक अप्रोचची गरज आहे आणि ह्या सायंटिफिक अप्रोचमध्ये आपल्याला कळणं गरजेचं आहे की कोणत्या कोणत्या असे फॅक्टर्स आहेत जे आपल्या फास्टिंग शुगर लेवल कंट्रोल करायला मदत करतात किंवा फास्टिंग शुगर लेवल वाढवायला कारणीभूत ठरणारे फॅक्टर्स आपल्याला माहित पाहिजेत. त्याच्यामध्ये मग तुम्हाला ग्लुकोनिओजेनेसिस माहित असणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला कोरिस सायकल म्हणजेच लॅक्टिक ऍसिड सायकल माहित असणं गरजेचं आहे, ग्लुकोज ॲलेनिन सायकल माहित असणं गरजेचं आहे, तुम्हाला ATP ADP रेशो म्हणजे काय असणं हे माहित असणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे मसल प्रोटीन सिंथेसिस ही जी प्रक्रिया आहे ही कशी पार पडते याच्याविषयी माहित असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये माहित करून घ्यायच्या असतील तर नक्कीच मी पुढच्या काही भागांमध्ये या सगळ्या गोष्टींविषयी बोलत राहणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून्ड. आपल्या फास्टिंग शुगर लेवल कंट्रोलमध्ये याव्यात, कमी याव्यात म्हणून आपण रात्रीच्या वेळी जेवण बंद करतो किंवा खूप कमी खायला सुरुवात करतो. तरी देखील आपल्या फास्टिंग शुगर लेवल काही कंट्रोलमध्ये येत नाहीत. त्याचं कारण काय असावं बरं?
हे समजण्यासाठी तुम्हाला ग्लुकोनिओजेनेसिस नावाची एक आपल्या शरीरात चालत असलेली बायोकेमिकल प्रोसेस माहीत करणं गरजेचं आहे. ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे नॉन कार्बोहायड्रेट सोर्सेस जसं की अमायनो ऍसिड्स असतील किंवा लॅक्टेट असेल त्याच्यापासून ग्लुकोज तयार करण्याची जी प्रक्रिया आपल्या लिव्हरमध्ये पार पडते त्याला ग्लुकोनिओजेनेसिस असं म्हटलं जातं. आणि ही प्रक्रिया जास्त करून फास्टिंग स्टेटमध्ये पडते. तर फास्टिंग स्टेट म्हणजे जनरली आपण फास्टिंग मध्ये कधी असतो, जर तुम्ही रात्रीच्या वेळी खूप कमी खाल्लं किंवा अजिबात काही खाल्लं नाही तर तुमची बॉडी रात्रीच्या वेळी फास्टिंग स्टेटमध्ये जाते. आणि फास्टिंग स्टेटमध्ये मग ही ग्लुकोनिओजेनेसिस नावाची प्रक्रिया पार पडायला लागते, ज्यामध्ये नॉन कार्बोहायड्रेट सोर्सेस म्हणजे तुम्ही भात, भाकरी, चपाती अशा गोष्टी खाल्ल्या नसेल, डाळ खाल्ली नसेल आणि त्या केसमध्ये मग तुमच्या शरीरात जे अमायनो ऍसिड्स असतील म्हणजे प्रोटीन असेल त्याच्यापासून आपलं लिव्हर ग्लुकोज बनवायला सुरुवात करतं. त्याला ग्लुकोनिओजेनेसिस असं म्हटलं जातं. आणि जर तुम्ही काहीच खाल्लं नसेल रात्री तर त्या केसमध्ये तुमच्या ब्लडमध्ये प्रोटीनही नसेल, मग ते प्रोटीन कुठून येणार? तर ते प्रोटीन तुमच्या मसल ब्रेकडाऊन मधून येतं. तुम्ही जे दिवसभर काम करता किंवा तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर त्याच्यातून आपल्या मसलचा जो ब्रेकडाऊन होतो त्या ब्रेकडाऊन मधून अमायनो ऍसिड रिलीज होत असतात. आपल्या मसलच्या ब्रेकडाऊन मधून मग अमायनो ऍसिड जे रिलीज होतात ते पुन्हा आपल्या मसलच्या रिपेअरला यूज झाले पाहिजेत. मात्र इथे काय होतं तर तेच अमायनो ऍसिड ज्या मसलच्या ब्रेकडाऊन मधून रिलीज झाले ते तुमच्या ग्लुकोजच्या फॉर्मेशनसाठी ही ग्लुकोनिओजेनेसिस प्रोसेस यूज करते. आणि मसलच्या ब्रेकडाऊन मधून तुमचा हा ग्लुकोज तयार होतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही जरी रात्री काही कमी खाल्ला असेल तरी देखील तुमच्या फास्टिंगमध्ये म्हणजे सकाळी तुमच्या शुगर लेवल वाढलेल्याच दिसतात जर तुम्ही टाईप 2 डायबिटिक पेशंट असाल तर. त्यामुळेच रात्री कमी खाणं किंवा अजिबात न खाणं किंवा भात, भाकरी, चपाती डिनरमध्ये टाळणं ह्या गोष्टी काही कामाच्या नसतात. तुम्हाला गरज असते एका सायंटिफिक अप्रोचची, ज्या अप्रोचमध्ये तुम्हाला तुमचा टाईप 2 डायबिटीज डेव्हलप होण्यामागचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे इन्सुलिन रेजिस्टन्स, म्हणजेच तुमच्या लिव्हर, मसल आणि इतर ऑर्गन्सवरती जो एक PI3K पाथवे किंवा तुम्ही त्याला इन्सुलिन रिसेप्टर सिग्नल पाथवे जो आहे तो जो डिस्ट्रक्ट झालाय आणि त्याच्यामुळे तुम्हाला जो इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झालाय आणि त्या इन्सुलिन रेजिस्टन्समुळे तुम्हाला जो टाईप 2 डायबिटीज डेव्हलप झालाय त्या गोष्टीला करेक्ट करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातूनच तुम्ही तुमचे शुगर लेवल नॅचरली मॅनेज करू शकता. कमी खाल्ल्यामुळे कधीच शुगर लेवल मॅनेज होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुमची बॉडी अजून डॅमेजच होऊन बसते, ज्यामध्ये तुम्ही कमी खाल्ल्यामुळं या ग्लुकोनिओजेनेसिस प्रोसेसमध्ये तुमचं मसलचं ब्रेकडाऊन झाल्यामुळे तुमचा मसल लॉस व्हायला लागतो. तुमच्या फास्टिंग शुगर लेवल तर काही कंट्रोलमध्ये येत नाहीत, मात्र तुमचा मसल लॉस होतो. त्यामुळं काही जणांमध्ये विकनेस किंवा थकवा येणं अशा प्रकारच्या सिम्पटम्स टाईप 2 डायबिटिक पेशंटमध्ये दिसायला लागतात किंवा रॅपिड वेट लॉस व्हायला लागतो. त्यांचा वेट लॉस म्हणजेच त्यांचा मसल लॉस व्हायला लागतो. तर त्यामुळेच आपल्याला सायंटिफिक अप्रोचची गरज आहे. आणि ह्या सायंटिफिक अप्रोचमध्ये आपल्याला कळणं गरजेचं आहे की कोणत्या कोणत्या असे फॅक्टर्स आहेत जे आपल्या फास्टिंग शुगर लेवल कंट्रोल करायला मदत करतात किंवा फास्टिंग शुगर लेवल वाढवायला कारणीभूत ठरणारे फॅक्टर्स आपल्याला माहित पाहिजेत. त्याच्यामध्ये मग तुम्हाला ग्लुकोनिओजेनेसिस माहित असणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला कोरिस सायकल म्हणजेच लॅक्टिक ऍसिड सायकल माहित असणं गरजेचं आहे, ग्लुकोज ॲलेनिन सायकल माहित असणं गरजेचं आहे, तुम्हाला एटीपी एडीपी रेशो म्हणजे काय असणं हे माहित असणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे मसल प्रोटीन सिंथेसिस ही जी प्रक्रिया आहे ही कशी पार पडते याच्याविषयी माहित असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये माहित करून घ्यायच्या असतील तर नक्कीच मी पुढच्या काही भागांमध्ये या सगळ्या गोष्टींविषयी बोलत राहणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून्ड.